नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की नंदिनी बाप्पासमोर प्रार्थना करत असते. नंदिनी म्हणते की काही झालं तरी देवा मला माझा आनंद निवास परत मिळवून दे. त्याचवेळी तिथे आता अर्जुनची एंट्री होते. तो नंदिनीचा बालपणीचा खूप चांगला मित्र असतो. अर्जुन म्हणतो की मी असताना तुला कसलीही काळजी करण्याची गरजच नाही आहे. तर नंदिनी आता त्याला बघून खूपच खुश होते. तेव्हा अर्जुन म्हणतो की नंदू कशी आहेस? तू लग्नानंतर तर खूपच चेंज झाली आहेस. सॉरी मला तुझ्या लग्नाला येता आलं नाही कारण लग्न मुंबईबाहेर होतं ना. त्यावर नंदिनी म्हणते की बरं झालं आला नाहीस कारण ज्या नावाच्या पत्रिका छापल्या होत्या माझं लग्न त्या व्यक्तीसोबत झालंच नाही. जन्मेजय देशमुख या व्यक्तीसोबत माझं लग्न झालं. त्यावर अर्जुन म्हणतो की अच्छा तुझ्या नशिबात जो होता त्याच्याशी तुझं लग्न झालं आहे. त्यावर नंदिनी म्हणते की नशिबांच्या रेषा तर जोडल्या गेल्या पण मात्र विचारांची रेषा जोडली गेली असती तर खूपच बरं झालं असतं. तर अर्जुन आता नंदिनीला अतिशय प्रेमाने समजावत असतो की हा सगळा वेळेचा खेळ आहे. इतर वेळेला तुला जेव्हा कसा वाटतो तेव्हा नंदिनी सांगते की ते खूपच चांगले आहेत. तर अर्जुन म्हणतो की झालं तर मग आता त्याच वेळ खराब आहे म्हणून तुमच्यात दुरावा निर्माण झाला आहे. पण मी आता आलो आहे ना तर आता माझ्या नंदूला आनंदी ठेवण्यासाठी मी सगळं काही करेन असं काही या भागामध्ये दाखवण्यात आलं आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.